बारामती महाराष्ट्राच्या राजकारणातील एक धडाडीचे आणि कणखर नेतृत्व राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचे आज बारामती येथे झालेल्या एका भीषण विमान अपघातात निधन झाले। या दुर्दैवी घटनेने संपूर्ण महाराष्ट्रावर शोककळा पसरली असून एका कर्तृत्ववान नेत्याचा असा अकाली अंत झाल्याने जनमानसात हळहळ व्यक्त होत आहे। अपघाताची हृदयद्रावक घटना। मिळालेल्या माहितीनुसार उपमुख्यमंत्री अजित पवार हे आपल्या नियोजित दौऱ्यासाठी बारामतीकडे जात होते। बारामतीमध्ये लँडिंग करत असताना तांत्रिक बिघाडामुळे विमानाला भीषण अपघात झाला। या अपघातात अजित पवार यांच्यासह अन्य 5 जणांचाही मृत्यू झाल्याचे वृत्त आहे। घटनास्थळावरील दृश्य अत्यंत विदारक असून अपघातानंतर विमानाने पेट घेतला होता। राजकीय क्षेत्रावर आघात। दादांच्या जाण्याने केवळ राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचेच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्राचे मोठे नुकसान झाले आहे। ज्यांच्या जीवावर आम्ही राजकारण करत होतो तो आमचा हक्काचा नेता आज आमच्यात नाही, अशी अत्यंत भावुक प्रतिक्रिया हसन मुश्रीफ यांनी दिली आहे। बारामतीचा विकास आणि महाराष्ट्राच्या प्रशासनावर असलेली त्यांची पकड ही नेहमीच चर्चेचा विषय राहिली आहे। त्यांच्या कार्यकर्त्यांचे भावी मुख्यमंत्री म्हणून त्यांना पाहण्याचे स्वप्न आज या भीषण अपघातामुळे अधुरेच राहिले। प्रशासकीय हालचाली आणि श्रद्धांजली। या घटनेची माहिती मिळताच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपले सर्व कार्यक्रम रद्द करून बारामतीकडे धाव घेतली आहे। दिल्लीत असलेल्या सुप्रिया सुळे, सुनेत्रा पवार आणि पार्थ पवार हे देखील तातडीने बारामतीकडे रवाना झाले आहेत। अनेक दिग्गज नेत्यांनी ट्विटर आणि इतर माध्यमांतून आपल्या लाडक्या दादांना श्रद्धांजली वाहिली आहे। एक न भरून निघणारी पोकळी। अजित पवार हे त्यांच्या स्पष्ट वक्तेपणासाठी आणि कामाच्या धडाक्यासाठी ओळखले जायचे। पहाटे मंत्रालयात पोहोचून कामाचा निपटारा करणारा हा लोकनेता आज अनंत प्रवासाला निघून गेला आहे। त्यांच्या निधनामुळे बारामतीसह संपूर्ण राज्य पोरकं झालं आहे। आपले बदलापूर डिजिटल वाहिनीकडून अजितदादा पवार यांना भावपूर्ण श्रद्धांजली।